अहिल्यानगरमध्ये साहित्यिकांच्या मांदियाळीनं होणाऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाला. दिनांक 11 व 12 सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल. पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य संमेलन दिनांक 11 व 12 सप्टेंबरला नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयात होत आहे. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनाची तयारी पूर्णत्वास आली आहे. गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. तसेच दिनांक 12 सप्टेंबर रोजी राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे. राज्यातील नामवंत साहित्यिकांच्या मांदियाळीनं या साहित्योत्सव रंगणार असून 2 दिवस ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, कविकट्टा, काव्यांजली, निमंत्रितांचं कवी संमेलन, परिसंवाद, मुलाखत, संगीत रजनी, एकांकिका नाटक, महाचर्चा, प्रकट मुलाखत व पुरस्कारांचं वितरण अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी दिली आहे. अधिक माहिती देताना सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की संमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्धी अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन व समारोप सत्र होणार आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं होणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते होणार आहे. स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांचं नाव या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराला देण्यात आलंय. सकाळी 10:15 वाजता संमेलनाच्या अध्यक्ष अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेळी सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी न्यू आर्ट्स महाविद्यालयातील परिसरात असलेल्या कविवर्य ग ल ठोकळ मंडपात कविकट्टा रंगणार असून या कविकट्ट्याचं उद्घाटन अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष प्रशांत भालेराव यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी 10:30 वाजता बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, इंदिरा संत, बाबा बोरकर आदी प्रख्यात कवींच्या कवितांचा काव्यनृत्य आविष्कार असलेला काव्यांजली हा कार्यक्रम श्रीमती सुरेखा डावरे व अंजली नृत्यालयाच्या विद्यार्थिनी सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता संमेलनाचं उद्घाटन राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष गौरी देशपांडे, स्वागताध्यक्ष प्रशांत भालेराव, आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विश्वस्त यशवंतराव गडाख, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, आयुक्त यशवंत डांगे, साहित्य मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष विवेक बापकर, सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे, सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त नंदकुमार झावरे, डॉ. सुधा कांक्रिया, अविनाश घुले, अजित बोरा आदी उपस्थित राहणार आहेत. दिनांक 11 रोजी दुपारच्या सत्रात निमंत्रित कवींचं संमेलन रंगणार असून प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. यावेळी नाशिकचे प्रकाश होळकर, पुण्याच्या अंजली कुलकर्णी, श्रीरामपूरचे बाबासाहेब सौदागर, पुण्याचे देवा झिंजाड, नगरचे शशिकांत शिंदे, छत्रपती संभाजीनगरचे गुंजन पाटील, चंद्रकांत पालवे, अविनाश काठावडे यांच्यासह संमेलनानिमित्त झालेल्या काव्यस्पर्धेतील विजेते कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. दुपारी 4 ते 5:30 वाजता समाज माध्यमे व नाट्यक्षेत्र या विषयावर डॉ. बापूचंदन शिवे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते मिलिंद शिंदे, राष्ट्रीय पारितोषिक विजेते अभिजित दळवी, लेखक सदानंद भणगे, संदीप दंडवते, रायबा गजमल व उमेश घेवरीकर आदींचा समावेश आहे. सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत सामना चित्रपटाची 50 वर्षे व भारत कधी कधी माझा देश आहे या विषयावर प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख घेणार आहेत. यावेळी माजी खासदार यशवंतराव गडाख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 7 ते 8 या वेळात संगीत रजनीचा कार्यक्रम होणार असून यामध्ये प्रसिद्ध गायक आदेश चव्हाण, योगेश अनारसे, कल्याण मुरकुटे, रोहिणी आरोही आपली कला सादर करणार आहेत. प्राजक्ता सावडेकर या निवेदन करणार आहेत. संमेलनाचे निमंत्रक जयंत येलुलकर यांनी सांगितलं की संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता पुरुषोत्तम करंडक विजेते एकांकिकेच्या खास प्रयोगाचं आयोजन करण्यात आले. यावेळी नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब सागडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले व प्राध्यापक प्रसाद बेडेकर उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता बदलती शिक्षण व्यवस्था आणि मराठी साहित्य या विषयावर महाचर्चेचं आयोजन करण्यात आले. माजी कुलगुरू डॉ. सर्जीराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली यामध्ये साहित्य मंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे, साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य एम तांबे, पेमरा साडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित, नगर कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख सुधाकर शेलार, न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख लक्ष्मीकांत येळवंडे, समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक सुरेश पठारे व राष्ट्रीय साहित्य पुरस्कार विजेत्या देवकी ढोकणे चर्चेत सहभागी होणार असून पत्रकार सुधीर लंके सूत्रसंचालन करणार आहेत. दुपारी 2 ते 3 वाजता आमचे प्रशासनातील अनुभव या विषयावर प्रकट मुलाखत होणार असून यामध्ये जिल्हाधिकारी पंकज आशिया, मनपाचे आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त विजयकुमार मुंडे, माजी पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांची मुलाखत डॉ. बापूचंदन शिवे व प्राध्यापक प्रसाद बेडेकर घेणार आहेत.
दुपारी 3 वाजता संमेलनाचा समारोप राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाध्यक्ष गौरी देशपांडे, स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विश्वस्त यशवंतराव गडाख, उपायुक्त विजयकुमार मुंडे, साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिका सुनंदा अमरापूरकर, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव अॅडव्होकेट विश्वासराव आठरे, सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार अॅडव्होकेट दीपलक्ष्मी मसे, ज्येष्ठ विश्वस्त जी.डी. खानदेशी, सिनेनाट्य अभिनेते मिलिंद शिंदे, उद्योजक मकरंद कुलकर्णी, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, उद्योजक के शेट्टी, डॉ. गोपाळ बहुरूपी व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, विश्वस्त कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, कार्याध्यक्ष बालचंद्र बालटे, उपाध्यक्ष सदानंद भणगे, प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर, कोषाध्यक्ष स्नेहल उपाध्याय यांच्या सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयाचे संचालक डॉ. भास्करराव झावरे, प्राचार्य बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, डॉ. कल्पना दारकुंडे व डॉ. अनिल आठरे, प्रबंधक बबन साळवे, पर्यवेक्षक सुभाष गोरे, अधीक्षक जगन्नाथ साबळे व राजू पाटील प्रयत्नशील आहेत. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.